गोंदवले बुद्रुक येथील नूतनपूर्व प्राथमिक आणि प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। भाजी घ्या भाजी, ताजी भाजी घ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या हाकेला प्रतिसाद देत गावातील नागरिक मोठ्या उत्साहात बालबाजाराकडे धाव घेताना दिसले। शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था गुरसाळे संचलित नूतन प्राथमिक मराठी शाळा गोंदवले बुद्रुक यांच्या वतीने या बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचे उद्घाटन पत्रकार फिरोज तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका धनश्री पोळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधवी जोशी, उपाध्यक्ष जयप्रकाश मडके तसेच ग्रामपंचायत सदस्य गुरुदत्त कुलकर्णी, संदीप फडतरे, ओमकार जाधव, शिक्षक वृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालबाजारात विद्यार्थ्यांनी ताज्या भाज्या, फळे तसेच विविध घरगुती पदार्थ आकर्षक पद्धतीने विक्रीसाठी मांडले होते। प्रत्येक विद्यार्थ्याने विक्रेत्याची भूमिका बजावत आत्मविश्वासाने ग्राहकांशी संवाद साधला। पैसे मोजणे, दर ठरवणे, सुट्टे पैसे देणे अशा प्रत्यक्ष व्यवहारातून विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षरतेचा महत्त्वाचा अनुभव घेतला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, श्रमाचे महत्त्व आणि उद्योजकतेची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुस्तकाबाहेरील हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या उत्साहात आणि सहभागात ते स्पष्टपणे दिसून आले। बालबाजारासोबतच आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या पाककलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले। या स्पर्धेत विहान भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, अक्षरा जाधव हिने द्वितीय तर अर्णव घोरपडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद, पालक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। संतोष खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। गोंदवले बुद्रुकमधील या बालबाजाराने शिक्षणासोबत व्यवहार ज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक आदर्श उपक्रम म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे। आमच्या शाळेत नूतन पूर्व प्राथमिक मराठी शाळेत बाल बाजार भरतो, कारण आम्हाला गणितातील नफा तोटा खरेदी विक्री या गोष्टी समजण्यासाठी आम्ही वर्गात गणितातील पुस्तकात शिकतो, पण आज प्रत्यक्षात शिकायला मिळते। या बालानंद बाजारातून आम्ही वर्गात जे गणित शिकतो ते पैसे सुट्टे करणे, पैसे घेणे व व्यवहार करणे हे या उपक्रमातून शिकलो। मध्ये विद्यार्थी प्रतिरूप बाजार म्हणजे बाल आनंद बाजार हा उपक्रम किंवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जे वर्गाच्या भिंतीत आपण गणित शिकवतो त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा, आपण खरेदी कशी करायची, विक्री कशी करायची, मग खरेदी केल्यानंतर सुट्टे पैसे कसे माघारी द्यायचे, मग त्यासाठी लागणारी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, खरं परिमाण शिकण्यासाठी हा उपक्रम आहे। पण आपला विद्यार्थी वयोगट लहान असल्यामुळे थोडस विद्यार्थ्यांमध्ये ते कौशल्य येत नाहीये, ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत नाहीये। विद्यार्थ्यांना खरं आम्ही सूचना देतो, पण तरी त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करून थोडासा हा उपक्रमांमध्ये परिमाणांचा वापर करण्यासाठी मुलांना चालना देऊया। तरी सुद्धा आपला लहान वयोगट आहे तर तो जास्त प्रमाणात भाजीपाला, विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून हा उपक्रमाला अजून पालक सहकार्य करून अजून छान रूप आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आणि आजच्या या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या उपक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजेच आपल्या ग्रामपंचायत सदस्य श्री संदीपजी फडतरे यांनी आपल्या पाककला जे आहेत किंवा खाऊ गल्ली खाद्यपदार्थाचे जे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पर्धा लावली आणि विविध शिक्षकांनी त्याची चव घेऊन यामध्ये पाककला स्पर्धेचे क्रमांक आयोजित केलेले आहेत किंवा ठरवण्यात आलेले आहेत।
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.